मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी हिंगोलीचे पालकमंत्री आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते मराठा बांधवांना कुणबी जातीचे दाखले देण्यात आलेले आहेत। आपल्यासोबत स्वतः मंत्री महोदय आहेत। सर, आज तुम्ही प्रमाणपत्र वाटप केलं आणि मराठा बांधव म्हणतात की आमच्यासाठी दिवाळी आहे, काय सांगाल? एवढ्या दिवसाची जी प्रतीक्षा होती आणि ते आज फलतृप्ती झाल्याचं त्यांना समाधान होणारच आहे ना। त्याच्यातून काही वेगळं असं नाही आहे। खूप दिवसाची मागणी त्यांची होती। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। सर, दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील म्हणाले की एसटी मधून बंजारा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजेत। तुम्ही एक आदिवासी समाजाचे नेते आहात। जसं हैदराबाद गॅझेट लागू केलं तसं एसटी आरक्षणामधनं बंजारा समाजाला शक्य आहे का? नाही, शक्य आहे नाही आहे हा कायदा ठरवेल, हे संविधान ठरवेल। कारण संविधानात जे आहे ते आणि इथलं गॅझेट ह्याच्यात साम्य आहे नाही आहे हे तपासलं जाईल। त्याच्यानंतर तो निर्णय होईल। कारण कुठल्याही एखाद्या प्रवर्गात जायचं ठरलं तर बाकीच्या ठिकाणी काय असेल माहीत नाही, परंतु एसटी प्रवर्गात जायचं ठरलं तर त्याचे अधिकार केंद्राला आहेत। पण हे संविधानानुसार ठरलं की कायद्यानं ठरलं हैदराबाद गॅझेट? नाही, आता त्याचं कशा पद्धतीने ठरलंय हे गॅझेटचं, तुम्ही राज्याचे कॅबिनेट मंत्री आहात, गॅझेटचाच विषय येतो। गॅझेटच्या आधाराने दिलेलं आहे का हैदराबाद गॅझेट, तर आदिवासी हा संविधानात आहे। त्याच्यामुळं हैदराबाद गॅझेट का कुठलं गॅझेट याच्यापेक्षा संविधान ते महत्त्वाचं आहे। पण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चे निघतात, वेगवेगळे समाज आहेत, संपूर्ण प्रशासन हे आलड मूडवरती आलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एक राज्याचे ज्येष्ठ मंत्री म्हणून ह्या सगळ्या लोकांना काय आवाहन कराल? मी जनतेला आव्हान करेल का शांततेच्या मार्गानं प्रत्येकाला जो हक्क आहे त्या मागण्याचा आहे तसा राखण्याचा सुद्धा आहे। ज्याच्यात मागितलं जातं त्यांना राखायचं आहे, ज्यांच्यात जायचं आहे त्यांना मागायचं आहे। ह्या दोन गोष्टी कायदेशीररित्या कुठं त्याचा उद्रेक होणार नाही। सत्शील मार्गानं त्या ठिकाणी आपण आपल्या बाजू मांडाव्यात अशी माझं विनंती आहे। पण जनतेपेक्षा तुमच्या राज्यातले नेते आणि तुमचे सहकारी जास्त आक्रमक होताना दिसत आहे। तसं तर म्हणता येणार नाही, कारण जनता जेव्हा फोर्स करते तेव्हा नेते कार्यकर्ते ऑटोमॅटिक त्याच्या पुढं येणं भाग पडतं। परंतु प्रत्येक गोष्ट ही कायद्याला धरून किंवा संविधानाला धरूनच त्या ठिकाणी पुढं जात असते। हो, सध्या जे सरकारनं महायुती सरकारने मराठा कुणबीचा निर्णय घेतला तो न्यायालयात टिकेल? त्याच्या बाबतीत आज तरी काही सांगू शकत नाही, कारण जे दिलं असेल ते सुद्धा तपासूनच दिलं असेल। त्याच्यामुळं त्याचं पुढं काय होईल कायद्याच्या संदर्भात तर मी लगेच वाच्यता करणं योग्य नाही। सर, एक शेवटचा प्रश्न आहे। माझ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाले। आत्ता पण एक मृतदेह शेतकऱ्याचा हिवरा जाटूमध्ये वाहून आलेला आहे। एकूण 6 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर शेतकऱ्यांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या दिवशी मोठ्या भरीव मदतीची अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही। होईल ना, कारण काल झालेली घटना, 15 दिवसापूर्वी झालेला अतिवृष्टी, ढगफुटी, झालेल्या जमिनीचं पिकांचं नुकसान, सोयाबीनचं नुकसान, केळीचं नुकसान, हळदीचं नुकसान जे असतील नसतील सगळ्याचे पंचनामे करून शासनाकडे गेले होते। शासनाकडून मला वाटतं आता स्कुटनी करून आणि लोकांना दिलेलं पण तात्काळ त्या ठिकाणी जी मदत द्यायची आहे ती दिली गेली। आणि काल झाला असेल ती लगेचच्या लगेच, कारण शासनानं कालच्या कॅबिनेटमध्येच निर्णय केला आहे का बाकीच्या एखाद्या 2 गोष्टी मागं राहतील, पण आपत्ती ह्या काळात सगळ्यांनी सतर्क राहून तात्काळ त्याची मदत द्यायची आहे। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या संदर्भातलं आता ह्या येणाऱ्या कॅबिनेटवर सगळेजण आम्ही मांडू। धन्यवाद। नक्कीच हे जर पाहिलं आपण तर राज्याचे पालकमंत्री नरहरी झिरवळ होते आणि त्यांनी मराठा बांधवांना जे प्रमाणपत्र दिलेले आहे त्याच्यावरती स्पष्टपणे मत व्यक्त केलेलं आहे। शेवटी हे प्रमाणपत्र टिकणार का नाही हा कायद्याचा विषय असल्याचं देखील नरहरी झिरवळ म्हणाले आहेत। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।